जय स्वाभिमान, 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 जय स्वाभिमान। दादा आपण आलो 1 मैल आणि मेघनाथजी आलो ना आम्ही 1 मैल। हो दिसतंय मला, आंधळा नाही मी। जय स्वाभिमान, 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 जय स्वाभिमान। भीम दादा, माझे बाबा बदलले। चला चांगली गोष्ट आहे, तुम्ही तिघे दवाखान्यात चला, लवकर चला। हो दादा दे इकडे, वहिनी दे इकडे। चल बाळा ये। आपली ही झाडू क्रांती अशीच चालू राहील। थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि मग पुन्हा नव्याने चालू करू। बाबा मला वाटतंय हीच योग्य संधी आहे। या भीमच्या डोळ्यात ही मिरची फेकून याला आंधळा बनवून टाकतो। जेव्हा तोच बघू शकणार नाही तेव्हा दुसऱ्यांना दिशा काय खाक दाखवणार आहे। आणि ते म्हणतात ना, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार। जा नाही, बेईमानी कुठेही असेल ही चांगली गोष्ट नाही। सोड। ए म्हातारे, हात सोड, माझा हात सोड। अहो शिशुपाल, माझे डोळे। तरी कोणी पाणी आणा। पाणी द्या बाबा, पाणी द्या। बाबा बाबा दवाखान्यात जाऊया। अरे काय तोड का बघताय, लवकर या। पाणी द्या। होणार होणार, नीट होणार। शिशुपाल बाबा, खूप चुकीचं गेलंस तू, लक्षात ठेव। रमा, तू ह्या सगळ्यांसोबत इस्पितळात जा। मी बाकी सगळ्यांना बघून उरलेलं काम पूर्ण करून येतो। बाबा जा जा काकू। शिशुपाल तू ठीक तर आहेस ना बाळा? बाबा अजूनही खूप आग होतीये। होणार होणार होणार, नीट होणार। हा? शांत राहा, मी बघतो। डॉक्टर, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला अजूनही खूप जळते डोळे त्याचे। जरा जरा बघा ना तुम्ही। बघा, मी औषध टाकून पट्टी तर लावलीये, परवा सकाळपर्यंत हे बरे होतील। डॉक्टर साहेब, काही भीतीदायक किंवा घाबरण्याची बाब नाही आहे ना? काही नाही नाही, असं काहीच नाहीये। औषध आपलं काम करतंय, तुम्ही काळजी करू नका, ते बरे होतील। आणि ही पट्टी कुठवर काढावी लागेल? पट्टी कदाचित 2-3 दिवसात खोलू आम्ही। डोळे बरे झाले तर आपोआप खुलेल पट्टी ती। डॉक्टर साहेब, बरं होण्यासाठी जास्त वेळ कोणाला लागेल? उच्च जातीच्या शिशुपालाला का मग खालच्या जातीच्या आनंद, बाळा का करुणाला? हे बघा, जर समस्या एकसारखी आहे तर बरं होण्यासाठी वेळही तितकाच लागेल। आता तुम्ही लोक जाऊ शकता, आणि हो, आपणही जाऊ शकता। बाबा चला।
मेघनाथजी, जरा नीट बघून घ्या. तुमचा मुलगा आधार घेऊन चालतोय आणि माझे दादा वहिनी देखील सहारा घेऊन चालतायत. जेव्हा बाबांनी डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारला तेव्हा उत्तर काय दिलं त्यांनी माहितीये? जेव्हा समस्या एक समान आहे तर बरं होण्यासाठी सुद्धा वेळही तेवढीच लागेल. आणि ह्याचाच अर्थ हा आहे आपल्या दोघात सगळं काही समान आहे. फक्त तुमचा हट्ट खूप मोठा आहे. आणि हे मी कायम बोलत आलोय तुम्हाला काय, सगळ्यांनाच, की आपण सगळेजण एकसारखे आहोत. जातीच्या नावाखाली भेदभाव करणं, भांडणं करणं चुकीचं आहे. आजही मी बोलतोय तुम्हाला, मला त्या ऑफिसात काम करण्याची संधी द्या परत, तर मला आणि माझ्या जातीतल्या लोकांना हा विश्वास बसेल की आम्हाला काहीतरी अधिकार मिळतोय, तर आपल्यातलं भांडण देखील संपेल. नाही बाबा, याची बडबड अजिबात ऐकू नका. हो बाळा, तसंच होणार. तू शांत राहा. भीमराव, मला या जातीपातीच्या बरोबरीचं प्रवचन देण्यापेक्षा अरे पोलीस स्टेशन मध्ये जा, रिपोर्ट फाईल करा की माझ्या मुलाने तुमच्या सोबत काही चुकीचं केलंय. हेच तुझ्या कुवतीचं काम आहे. आणि राहिला मुद्दा नोकरीचा ना, तर तसे स्वप्न बघूच नको तू, कारण की ती तुला कधीच मिळणार नाही आहे. चल बाळा. तर मी लिहिणारच आहे, पण एकदा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तोही असफल झाला. माझे एवढे पण वाईट दिवस आलेले नाहीयेत की मला तुझ्यासारखा कोणीतरी माणूस समजावेल की माझ्यासाठी काय अयोग्य आहे आणि काय योग्य. आणि तसेही लढाई तर आता सुरूच झाली आहे ना. बघतच राहा ही लढाई किती मोठी बनवतोय मी. तसे बघायला गेले तर आजच्या लढाईच्या हिशोबाने देखील आमचा तर फक्त एकच शिपाई घायाळ झालाय, परंतु तुमचे ते 3-3. तर त्या हिशोबाने देखील आज आम्ही जिंकलेलो आहोत आणि तू हारलेला आहेस. असेच पुढे देखील वेळोवेळी हरण्यासाठी तयार राहशील. चल बाळा, सावकाश. हा, धाडसी मुलगा आहे माझा. शाबाश. अहंकार कोणत्याही गोष्टीचा का असेना, त्याचं असणं माणसाला कोणताही निर्णय घेण्यासाठी परावृत्त करूनच टाकतं. यांना मोठ्या जातीचा गर्व आहे. लढ भीम, लढ. हो बाबा. उत्साह ठेवा. पूर्ण बदला घेऊया त्या भीमराव कडून आपण. त्या भीमरावने ज्या लढाईची सुरुवात केली आहे ना, त्याचा शेवटही मीच करणार आहे. महिपाल. हा बाबा. मी आणि शिशुपाल घरी जातोय. तू आता याच वेळेला त्या खालच्या जातीवाल्यांच्याकडे जा आणि जसे मी तुला सांगणार ना, अगदी तसेच करणार तू. मग बघतोच उद्या कसे चालू शकतो तो भीमराव, त्याची झाडू क्रांती. उद्याच्या उद्या त्या सगळ्यांच्या झाडूला आग लावून टाकणार मी. बाबा, मी विचार केला नव्हता की हे आंदोलन एवढं मोठं होऊ शकतं. आता तर ही लढाई जिंकूनच राहू आपण. आणि मला पूर्ण विश्वास आहे आपण सगळे मिळून ही लढाई नक्की जिंकू. कारण ह्या लढाईत आपल्यासोबत खूप जण सामील झाले. कुठलीही वस्तू हत्यार बनू शकते,
जर का त्याच्या उचलण्याच्या माग एक मोठा आणि क्रांतिकारी उद्देश असेल. आणि बाबा हे पण कळलं पाहिजे की व्यक्तीला बांधायचं काम कोणती बी वस्तू, कोणती बी घटना, कोणती बी भावना करू शकते. ही घटना फक्त एवढीच घडली होती की माझ्या नवऱ्याला नोकरीवरून काढलं होतं आणि आज ही गोष्ट समद्यांच्या स्वाभिमानाशी जोडली आहे. खरं सांगायचं तर मला खूपच चांगलं वाटतंय. मी या स्वाभिमान यात्रेमध्ये थोडं तरी काम केलं. काहीतरी? आनंद दादा, तू खूप काही केलंयस. तू बाळा दादाने, करुणा वहिनींनी जे बलिदान दिलंय ना, ते इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. आणि कुठल्याही लढाईमध्ये बलिदान हे त्या लढाईला मोठं बनवतं. तुम्ही सर्वांनी बलिदान दिलंय, त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप आभार. आता माझी इच्छा आहे की बाळा दादा, करुणा बहिणी आणि दादा, तुम्ही तिघे घरी जाऊन आराम करा. बाकीचे आम्ही पुढची लढाई लढतो. वय मी आणि लक्ष्मीताई या समद्यांना घरी घेऊन जातो आणि मी येताना पांघरून बी घेऊन येईन. रात्री कामी येईल. चला. नाही, मी कुठेच नाही जाणार. मला या स्वाभिमान मोहिमेचा भाग बनून राहायचंय. वय मला सुद्धा तुमच्या सोबतच राहायचंय. कारण मला असं नकोय की माझं नाव त्या योद्ध्यांमध्ये येऊ जे जखमी होऊन परत गेल्याने समद्यांच्या लक्षात आहेत. व्हय, आम्ही असं बी झाडू मारूच. काय झालं जर नाही दिसलं तर थोडा रस्ता हरू, पण आम्हाला या लढाईमध्ये सोबत राहायचं आहे. पण करुणा वहिनी, तुम्हा सगळ्यांची हालत तरी बघा. ह्या परिस्थितीत मी तुम्हाला काम करायला नाही सांगू शकत. जर मी असं म्हणालो तर हा अमानवी व्यवहार होईल. भीम बरोबर बोलतोय. पण बाबा, आपण एकत्र चालू तरी शकतो ना? जय स्वाभिमानच्या घोषणा देऊन कमीत कमी इतरांचा उत्साह वाढवण्याचं काम तरी करू शकतो ना? वय भीम, नाही नको माणूस. ठीक आहे, चला. चला. अरे हे काम तर भीमराव लहानपणापासून करत आलाय. स्वतःसाठी लढतो आणि सांगतो की समाजासाठी लढतोय. आणि समाजातली भोळी बाबडी लोक माहित नाही कसे काय त्याच्या जाळ्यात फसतात. आता त्या पुरुषोत्तमला बघा, फसताना त्याच्या जाळ्यात. नाही तर कालपर्यंत जो त्याचा दुश्मन होता आज दोस्त कसा झाला. आज तो पुरुषोत्तम त्या भीमरावाच्या समोर झुकून जय भीम करायला गेलाय. विचार करा. हा मग काय झालं? जशी बाळा आणि आनंदच्या डोळ्यांची अवस्था आहे तशीच पुरुषोत्तमच्या पण होईल. जनार्दन, तसं स्वाभिमानाच्या संघर्षाला सोडून इथे बसून भाषण देण्यापेक्षा तुम्ही लोक पण आनंदनी बाळासारखं काहीतरी करा. हो, ही बरोबर गोष्ट बोलली यांनी. आपल्या एका भाच्याला जिंकवण्यासाठी संसारातल्या सगळ्यांना वीरगती प्राप्त करायला लावतील या. जिजाबाई संपूर्ण जगाला वीरगती मिळवून देऊ देत, पण मी हितेश कधीही भीमाच्या बाजूने घोषणा नाही देणार आणि त्याचं समर्थन कधीच नाही करणार. बघालच तुम्ही. आणि आम्ही पण एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. आम्ही सगळे जिजाबाईंच्या बरोबर आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे जिजाबाई मरून जाईल पण जय भीम कधी नाही म्हणणार. काय मनोहर भाऊ? हो, नाही तर काय. भीमरावचा विजय असो, आम्ही म्हणणारच नाही. अरे कधीच नाही. माझ्याकडनं भी कोणी भी कधी भी भीमची जय नाही बोलवू शकत. अरे जो विनाकाराचा इकडे तिकडे फिरत बसतो त्याची जय कोण बोलणार? बोलतील. जिजाबाई, तू बी बोलशील आणि समदे बोलतील जय भीम.
कारण मी भीमला लहानपणापासून आतापर्यंत बघितलंय आणि मला माहितीये की भीम जीवनात कुठपर्यंत पुढे जाऊ शकतो. मीराबाई, दुनियादारी आम्ही बी बघितलीये. आभार मान की तुझा भाचा भीमराव अजूनपर्यंत जिवंत आहे. नाहीतर ज्या प्रकारे तो उच्च जातीच्या लोकांसोबत लढत असतो ना, माहित नाही कधी मरून जाईल. हितेश भाऊ, आतापर्यंत पण कसा कसा वाचलाय. खरं आहे. नशीब तुमच्या सगळ्यांचं चांगलंय की भीम आपल्या मध्ये आहे आणि आपल्या जातीमध्ये जन्म घेतला आहे. तुम्ही लोकांचं तर मला माहित नाही, पण मी भीमची आत्या आहे म्हणून खूप जास्त आनंदी आहे. तर राहा खुश. कोणी अडवलंय? राहा खुश. भीमदादा, आज आपण पूर्ण रात्र झाडू मारू. पूर्ण रात्रभर झाडू लावतील सगळे. एवढी जिद्द पण चांगली गोष्ट नाही आहे. भीमराव, मागात पडणार तुझी जिद्द तुला. पुरुषोत्तम काका, तुम्हाला माझ्या सोबत बघून खूप छान वाटतंय. उशिरा का होईना पण तुम्ही योग्य मार्ग पकडला की ही लढाई आपल्या पूर्ण जातीची लढाई आहे. आपण आपल्या जातीकडून ह्या लोकांशी लढतोय. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. हे बघा, दीपक खूप समजदार झालाय. ज्या पद्धतीने तो त्याच्या आईवर प्रेम करतो त्याच पद्धतीने तो त्याच्या बाबांवरही प्रेम करतो. नाहीतर तुम्हाला सोडायला पोलीस ठाण्यात का आला असता तो? हे घ्या. आणि तुम्ही आता दीपकच्या भावनांना, त्याच्या गरजांना समजून घ्या. जबरदस्ती नका करू. त्याला अभ्यास करू द्या, पुढे जाऊ द्या. त्याच्यासारखी लोक जेव्हा शिकतील तेव्हा समाज सुधारेल ना आपला, आणि आपण आजाद होऊ. बरोबर म्हणतोयस. आता मी दीपकवर नाही जबरदस्ती करायची. जबरदस्ती नाही करणार. माझे पैसे थांब, दाखवतोच. बरं वाटलं तुम्हाला समजता येते. चला आता तुम्ही चहा पिऊन घ्या. आम्ही बाहेर जाऊन बघतो जे बाकीचे आहेत, जे झाडू मारतायत त्यांनी चहा नाश्ता केलाय की नाही. पुरुषोत्तम, काय झालं लग्नाचं? बस थोडा अजून वेळ द्या. किती वेळ देऊ? किती वेळ देऊ? नको नको. पैसे दे, नाही तर झाडू मारण्याच्या लायकीचं पण नाही ठेवणार. एकच बाकी पद्धत, त्यानंच लगीन होईल. काय